नमस्कार, मी ऋषी देसाई. विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. अंबानी यांच्या बंगल्यासमोर सापडलेलं स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएकडून अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांच्यावर महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर पडलंय का, हा आजच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय. सचिन वाझे प्रकरणात रोज होणारे नवनवीन गौप्यस्फोट, भाजपकडून रोज वेगवेगळ्या पातळीवर होणाऱ्या पत्रकार परिषदा आणि त्यावरून सरकारला केलं जाणारं टार्गेट, यामुळे ठाकरे सरकारवर चांगलीच नामुष्की उडवल्याचं चित्र निर्माण झालंय. आणि या सगळ्याच्या निमित्तानं आज आपण मान्यवरांची चर्चा करणार आहोत लोकशाही विशेषमध्ये. दर दिवसाला, दर तासाला आणि दर कोणाला उपस्थित केला जाणारा या घडीचा प्रश्न म्हणजे ठाकरे सरकार बॅकफूटवर आलंय का, पर्यायानं महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर पडलंय का, पाहूयात याविषयीचा लोकशाही न्यूजचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर करूया चर्चेला सुरुवात. सचिन वाझे प्रकरण सरकारला जड जाणार? भाजपा ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न करतोय? वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर? फडणवीसांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचा अर्थ काय? अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे आता सचिन वाझे प्रकरण बनलंय. यातच खूप काही आलंय. सचिन वाझेंची अटक, रोजची चौकशी आणि रोज नवे गौप्यस्फोटानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपाच्या रोजच्या पत्रकार परिषदांमधून होणारे आरोप पाहता महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेलंय आणि लवकरच अस्थिर होईल अशी ही राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र थोरल्या पवारांनी एका झटक्यात हा आरोप फेटाळलाय. नेशनल एजेंसी आज इस पर ध्यान दे रही. एक नेशनल एजेंसी इस सभी इशू में इन्वेस्टिगेशन पर जब लगी है तब हम लोगों का फर्ज है कि उनको सहयोग देना. इनके जो काम चालू है इसमें कोई रुकावट नहीं आएगी, इस पर ध्यान देना. और जिन लोगों ने अपना अधिकार का गलत इस्तेमाल किया है, कोई गलत काम किया है, उनको उनकी जगह दिखाने के लिए या नेशनल एजेंसी कुछ काम करती है तो उसको पूरी तरह से मदद करना, इसमें महाविकास आघाड़ी में कोई दो राय नहीं है. टोटली यूनिटी. पण देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी या प्रकरणी थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हिंदीतून, राष्ट्रीय मीडियातून वाझे आणि महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे राज्यातील सरकार पाडण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होते. मेरा तो सीधा कहना है कि ये परमवीर सिंह या सचिन वाझे बहुत छोटे लोग हैं. इनका नाम लेके ये कभी गुत्थी सुलझने नहीं वाली है. इसके पीछे किसका आशीर्वाद है, मैं तो आपको बार बार इंगित करने की कोशिश कर रहा हूँ. इसकी जांच होनी चाहिए कि सचिन वाझे को ऑपरेट करने वाले कुछ और लोग सरकार में बैठे. आप परमवीर को तो बाजू कर दोगे, वो तो पुलिस कमिश्नर थे, आपने उनके तबादला कर दिया, लेकिन सचिन वाझे को ऑपरेट करने वाले जो सरकार में बैठे हुए लोग हैं उनकी जांच कौन करेगा, उनका फैसला कौन करेगा? सचिन वाझे को ऑपरेट करने वाले पॉलिटिकल बॉसेस को ढूंढना पड़ेगा. दरम्यान वाझेंनी हा सारा हव्यास प्रसिद्धीसाठी केल्याची चर्चा होते आणि हे करताना तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी त्यांना पाठीशी घातलंय. मात्र जेव्हा जेव्हा वाझेंवर आरोप झाले तेव्हा शिवसेनेनं वाझेंची बाजू घेतली आहे. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, अशा पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी, आम्ही तपास तर सुरू केलाय. त्याच्यात जो कोणी सापडेल, हे पुन्हा मी सांगतोय, पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. त्यामुळेच शिवसेना अडचणीत सापडली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अर्णब गोस्वामींवरून छेडल्यानं भाजपाने वाझेंचा मुद्दा आणखी प्रतिष्ठेचा केला. त्यातच हा सारा बनाव अंबानींच्या अँटेलियावरील हॅलिपॅडसाठी होत असल्याचा आरोप करून भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. या सर्व गोंधळात सचिन वाझेंची उशिराने का होईना बदली करण्यात आली. त्यांना नंतर एनआयए कडून अटकही झाली.
त्यानंतर सरकारला आयुक्त परमबीर सिंह यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करावी लागली. या सर्व पार्श्वभूमीवर वाझे प्रकरणात आणखी कोण कोण सापडणार अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आलंय का असा प्रश्नही विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आलंय का? खरं तर हा प्रश्न विरोधकांनी निर्माण केला आहे की सत्ताधाऱ्यांची ती परिस्थिती आहे. या सगळ्याबद्दल साध्यंत आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत डॉक्टर नीलम गोरे, नेत्या शिवसेना, त्याचप्रमाणे भाजपकडून प्रवक्ते शिवराय कुलकर्णी असणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्या चव्हाण असणार आहेत आणि अरुण कोरे राजकीय विश्लेषक असणार आहेत. मी सुरुवातीला जातोय डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, अगदी महत्त्वाचा प्रश्न, या क्षणाला सरकारची काय अवस्था आहे? श्री अनिल देशमुख, महाराष्ट्राचे गृहमंत्री, यांनी बऱ्याचशा ठिकाणी तपशीलवार परत बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे, मुळात तुमचा आजचा जो विषय आहे की ठाकरे सरकारला अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, तर मी असं सांगेन की त्यांची इच्छा आहे अस्थिर करावं असं. किंबहुना ज्या वेळेपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार इथे अस्तित्वात आलं त्यावेळेपासूनच जे बुद्धी आणि स्वतःचं बळ याच्याबद्दलचा जो एक प्रचंड त्यांचा भ्रम होता, त्याचा भ्रमनिरास त्यांचा झाला. दुसरं, त्यांनी एक सगळीकडे वातावरण निर्मिती केलेली होती ते काही तासांच्या शपथविधीनंतर खास करून आणि त्याच्या आधी सुद्धा, की यांच्यामधले आमच्या आघाडीतले काही घटक त्यांच्या बरोबर आहेत, परंतु नंतर त्याला सुद्धा त्यांच्या धक्का बसला. परंतु तोच एक पसरवलेला भ्रम ते मनाला कुठेतरी कवटाळून बसलेले आहेत. आणि तिसरं, याच्या पूर्वीच्या सरकारमध्ये आपण गेल्या 15-20 वर्षामध्ये मी सगळीकडे म्हणजे अधिवेशनात आहेच, आमदार आहे स्वतः, अनेक प्रकरणांमध्ये वेळोवेळी सरकारच्या समोर आवाज उठवलेला आहे. परंतु मी उदाहरणादाखल 2014 ते 2020 मधल्या 4-5 उदाहरणांचा फक्त उल्लेख करते आहे की त्यावेळेला सरकारवरती, तपास यंत्रणांवरती ज्या वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु त्याच्यामधून सत्य काय आहे ते बाहेर कधी येतं, जेव्हा कोर्टामध्ये निकाल लागतो त्यावेळेला सत्य बाहेर येत असतं. परंतु अनेक वेळेला अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे या पूर्वीच्या सरकारकडून सुद्धा. आणि त्याचं उदाहरण काल दैनिक सामनामध्ये तपशीलवार लेखामध्ये आपले श्री पवार म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी दिलेले. पण सगळ्या जनतेला स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना आठवत असेल की कुरुंदकर आणि एक महिला पोलीस अधिकारी यांच्या संदर्भामध्ये जो तंटा तयार झाला, 2016ला पहिल्यांदा त्या गायब झाल्याची तक्रार आली आणि स्वतः पोलीस दलातच आरोपी, आणि 2-2.5 वर्ष प्रकरण संपूर्णपणे धगधगत राहिलं आणि शेवटी एका महिला पोलीस अधिकारीचा मृतदेह दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी खून करून खाडीमध्ये स्वतःच्या सहकाऱ्यांच्या मदतीने टाकला होता. हे आज आता कोर्टात ती केस चालू आहे. दुसरं मी उदाहरण देईन मंजुळा शेट्टेच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये. एका महिला कैद्याचा मृत्यू होतो. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यानंतर कारागृहामधली सगळी वस्तुस्थिती जी आहे ती समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शेवटी क्राईमकडे तो तपास देऊन तो तपास पुढे चालू राहिला आणि त्याच्या 8 दिवस आधी त्यावेळेचे सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्याकडे आलेली काही जी पत्र होती, निनावी पत्र होती, ती माहिती मी स्वतः त्यांना लेखी लिहून त्यांच्या समोर उपस्थितीत दिली होती की ती कुठेतरी लीक होऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर मंजुळा शेट्टेचं प्रकरण घडलं. तिसरं उदाहरण मी देईन की आजही म्हणजे आधीच्या गव्हर्नमेंट नंतर आताच्या गव्हर्नमेंटमध्येही ते आरोपी सापडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या जे खून झालेले आहेत त्याच्यामधले आरोपी शेवटपर्यंत सापडले नाहीत. दरवेळेला प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगितलं जायचं की आरोपी पकडले जातील आणि त्याचे सूत्रधार सरकारमध्ये बसले आहेत का काय, अशा पद्धतीने टीका तत्कालीन विरोधी पक्ष म्हणजे आता आमच्या बरोबर असलेले सहकारी करायचे. स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा या दाभोळकर पानसरे हत्येच्या संदर्भामध्ये लक्ष वेळोवेळी राज्य सरकारचं वेधलेलं होतं. आणि त्याखेरीज फार जुनं म्हणजे तेलगी प्रकरण की ज्या वेळेला अशी कॉन्ट्रोवर्सी होते, मोठे वादंग तयार होतात, त्याचा गैरफायदा काही सरकारमधले किंवा खास करून पोलिसांमधले घटक घेतात आणि त्याच्यातून स्वतःचं सूडचक्र केंद्र सरकारच्या किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या मदतीने करून शेवटी त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे बळी घेतले जातात. आणि खरं सत्य काय हे कळेपर्यंत इतका वेळ उलटून गेलेला असतो की त्यातला आरोपी जरी पकडला गेला तरी त्याच्यामध्ये काही निरपराध लोकांचे सूडभावनेने सुद्धा बळी गेलेले असतात. तर काही वेळेला काही लोकांच्या पर्यंत पोहोचणं देखील शक्य होत नाही. ही त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे. याखेरीज आज पुणे पोलिसांनी, सगळ्या पोलिसांच्या बद्दल बोलत असतात, पण पुणे पोलिसांनी जवळजवळ
16 कोटीचा घोटाळा करण्याच्या संदर्भामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. आता काय म्हणायचं मला माहित नाही याच्यावरती. रोहन मंकणी हे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. अशा वेळेला त्यांच्याबरोबर 10 साथीदार पुणे पोलिसांनी पकडलेले आहेत. कुठलाही आरोपी जेव्हा पकडला जातो त्यावेळेला तो कुठल्याही पक्षाचा असतो असं मी मानत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र गेल्या काही दिवसामध्ये एक पद्धत सुरू केलेली आहे की तो जो आरोपी आहे त्या आरोपी आणि बळी गेलेला माणूस याच्यामध्ये पक्ष कुठून तरी ओढून ताणून जोडून घ्यायचा आणि तो जोडून त्याच्यानंतर त्यांचे सूत्रधार कोण आहे ते बघायचं. मला एकच वाक्य बोलू दे समीर देसाई मला वाटतं की हे परमवीर सिंग यांच्या चौकशी आज त्यांची काही त्यांच्या समोरचे मुद्दे आले म्हणून त्यांना तात्पुरतं त्या पदावरून बाजूला केलेलं आहे. परंतु हेच परमवीर सिंग जेव्हा ठाण्यामध्ये होते आणि ठाण्यामध्ये असतानाही त्यांचे सगळा जो काय असेल गोतावळा तो त्यांच्याच बरोबर असणार, कधी प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल. मग त्यावेळेला परमवीर सिंगांचे कोण होते बोलविते धनी किंवा त्यांचे सूत्रधार किंवा त्यांना संरक्षण देणारे? मग तत्कालीन मुख्यमंत्री होते असं आपण म्हणायचं असतं का त्याच्यामध्ये जे आहे ते? आणि ज्या पक्ष सत्यपाल सिंह सारख्या पुणे कमिशनरना नंतर तिकीट देतात, निवडून आणतात, जर का अशी ज्यांचा इतिहास आहे त्याच्यावरून कशावरून आता सुद्धा आश्वासनं वेगवेगळी देऊन तिकिटांची आणि वेगवेगळ्या पुढच्या निवडणुकांची कशावरून हे लोक माहिती मिळवत नाहीयेत हा प्रश्न मला उपस्थित करावासा वाटतो. नक्कीच यातला एक जी ओळ आहे तीच महत्त्वाची आणि तीच घेऊन मी विद्याताईंकडे जातो. विद्याताई, आता राजकारण अशा पद्धतीनं बदललंय का की आरोपी आणि आरोपीच्या निमित्तानं पक्ष आणि पक्षाच्या निमित्तानं सरकार अस्थिर करणं याच्यासाठी एक चित्र निर्माण केलं जातंय? ही भूमिका, या भूमिकेवर तुमचं काय भाष्य आहे? पहिल्यांदा मला सांगायचंय की सरकार बिलकुल अस्थिर नाहीये. अगदी उलट सरकारची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे भाजपवाले पिसाळल्यासारखे झालेले आहेत. त्यांना काय झालंय, त्यांना आता त्यांच्या भाषेवरही त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाहीये. कारण देवेंद्र फडणवीस जी परवा जे पोलिसांना म्हणाले त्याचे थोबाडं काळे झाले किंवा त्यांचा एक प्रवक्ता म्हणाला कुत्र्याची उपमा दिली. म्हणजे त्यांची भाषा, जे स्वतःला फार सुसंस्कृत समजतात, त्यांची भाषा इतकी खालच्या थराला गेली आहे की इतके दिवस त्यांना वाटलं होतं की या 3 पक्षांचं सरकार जास्तीत जास्त 1-2 महिने टिकेल, त्याच्यानंतर हे सरकार अस्थिर होईल. परंतु तसं काहीही झालं नाहीये. सरकारने छानपैकी 1 वर्ष पूर्ण केलं. कामगिरी खूप चांगली झाली. कोरोनाच्या एवढ्या कठीण पिरियडमध्ये पण सगळ्यांनी चांगलं हे केलं. परवाचं बजेट जे आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना पण ते भावलेलं आहे. हे त्याच्यात सगळ्यांचा विचार झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक कुलतुकी आहे की या 3 पक्षाचं सरकार जे आपल्याला वाटत होतं आज पडेल उद्या पडेल ते पडत नाहीये. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस इतके बेचैन झालेले आहेत की मी उद्या येईन करून आता त्यांना असं वाटतंय की हे 3 जर एवढे बळकट झाले. आजच आपण जळगाव महापालिकेचा निकाल लागला, तिथे भाजपची सत्ता जाऊन पुन्हा शिवसेनेची सत्ता आलेली आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणी हे होत आहे की अजितदादांनी तर खुला चॅलेंज केलाय की तुम्ही उभे राहा, आम्ही 3 मिळून तुम्हाला पाडू. त्यामुळे त्यांना इतकी धडकी भरलेली आहे की ते सैरभैर झालेले आहेत आणि त्यांना आता कुठलंही प्रकरण मिळालं. तुम्हाला मागच्या आता राठोडांच्या प्रकरणात आपण त्या मुलीचं नाव, म्हणजे भाजपच्या लोकांना तर भान राहिलेलंच नाहीये की हायकोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत की एखादी पीडित मुलगी असते, तिचं नाव, तिचं कुटुंबीय यांचं डिस्क्लोज करायचं नसतं. पण भाजपला तर भान राहिलं नाही आणि मीडियाला सुद्धा हे भान राहिलं नाहीये. सर्रास तिचं नाव दाखवणं, तिचे नातेवाईक दाखवणं, तिचे वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो दाखवणं, याच्यामुळे त्या कुटुंबियांना जो मानसिक त्रास झाला याचं भान भाजपला राहिलेलं नाही. त्या मुलीला न्याय मिळवून देण्यापेक्षा आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल, आपण कसं मोठं होऊ, याच्याकडे भाजपचं जास्त लक्ष आहे. आणि आजच्या ह्या प्रकरणामध्ये जर तुम्ही म्हणाल तर अंबानींच्या घराबाहेर जे काही स्फोटके मिळाले, मला आठवतं आता थोड्या वेळापूर्वी मी खासदार कुमार केतकर हे वरच्या सभागृहात बोलत होते. त्यांनी सांगितलं जसं हे सगळं तुम्हाला महत्वाचं वाटतं तसं अंबानींच्या घराबाहेर जी गाडी मिळाली तिच्यामध्ये ज्या जिलेटिनच्या कांड्या मिळाल्या त्या कुठून आल्या, तो मालक कोण आहे, त्याची चौकशी सुद्धा केली पाहिजे. परंतु व्यंकय्या नायडू जे चेअरवर होते त्यांनी एका वरिष्ठ पत्रकार असलेल्या खासदाराला अडवलं आणि सांगितलं नाही नाही तुम्ही असं बोलू शकत नाही. म्हणजे ही सरळ डिक्टेटरशिप आता सुरू झालेली आहे. यांच्या विरोधात कोणी, कारण सभागृहामध्ये प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला बोलण्याचा अधिकार असतो, पण तिथे तुम्ही थांबवणं आणि तुम्हाला पाहिजे तेच आम्ही रेकॉर्डवर घेऊ, त्यांनी सांगितलं हे रेकॉर्डवरनं काढून टाकण्यात येईल. म्हणजे हे काय चाललेलं आहे? म्हणजे भाजप आता काय झालेलं आहे महाराष्ट्रात, तर भाजपला आता माहितीये की आपली सत्ता पुन्हा येणं शक्य नाही.
आणि आता देशात पण म्हणजे उत्तर भारतामध्ये तुम्ही बघितलं तर पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, युपी असेल, इथे हे शेतकऱ्यांचं आंदोलन इतकं पेटलेलं आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन ते भाषण करतायत. बंगालमध्ये आपण बघितलं की भाजपला तुम्ही मतं देऊ नका, कारण हे डिवाइड अँड रूलचं राजकारण करतायत. आणि त्यामुळे आता तुमच्या मराठी मीडियम मला खरोखर खूप वाईट वाटतं तुमच्या माध्यमांचं, की तुम्ही या शेतकऱ्यांची जी पोटतिडीक आहे, जे 110 दिवस झाले जे उन्हातानात, पावसात, हिवाळ्यात बसलेत, आता उन्हात बसणार आहेत, पण त्यांचं कोणालाही दाखवावंच वाटत नाही. पण असं आहे ना, जर का कोंबडं झाकून ठेवलं तर सूर्योदय होत नाही असं नाहीये. तर आता मोदींचा अस्त होत चाललेला आहे आणि मोदी सरकार तर जाणारच आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार पुन्हा येणार नाही नक्कीच याची खात्री पटल्यामुळे हे एकदम बावचळलेले आहेत. यांचं स्वतःवरती नियंत्रण राहिलेलं नाहीये आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी, स्वतः शरद पवार साहेबांनी, स्वतः अजितदादांनी हे सांगितलेलं आहे की कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी जाणार नाही. तरी पण हे कशासाठी चाललंय सगळं? नक्कीच. पण कितीही अस्थिर करायचा प्रयत्न केला तर महाआघाडीचं सरकार अस्थिर होणार नाही, याचं आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो. नक्कीच. कोणी किती आरोप केले तरी सरकार अस्थिर होणार नाही हा दावा डॉक्टर नीलम गोरेंनी केला, विद्याताईंनी केला. आता हाच प्रश्न घेऊन मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जातो. सत्ताधाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. आरोप फक्त सत्तेसाठी आहेत का? आरोप फक्त सरकारची प्रतिमा अगोदर महाराष्ट्र पोलिसांची झाली, आरोप फक्त आता तिन्ही पक्षांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी विरोधक करतायत, हा जो एक सूर सत्ताधाऱ्यांकडनं तुमच्याबाबत उपस्थित केला जातोय तो मान्य आहे का? आणि दुसरा प्रश्न, ठाकरे सरकार तुमच्या आरोपानंतर बॅकफूटवर आलंय का? शिवराय कुलकर्णी. हे दोन विषय आहेत. पहिला विषयाचा जेवढा वेळ तुम्ही विद्याताईंना आणि नीलमताईंना अगदी अगदी मी कोणाला अडवणार नाही, तुम्ही फक्त मुद्दा सोडू नका, तेवढं करा फक्त माझ्यावर. नाही तेवढा वेळ मला मिळाला पाहिजे. मी आधीच सांगतो का की इथला अनुभव जो आज माझा त्याच्या आधारावर मी बोलतोय. अगदी अगदी. हे बघा असं आहे की भारतीय जनता पार्टीने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी हाऊसमध्ये, विधानसभेमध्ये, विषय सचिन वाझे, पोलिसांची प्रतिमा आणि मुंबई पोलिसांचं या दुष्कृत्यामध्ये असलेला सहभाग हा विषय आहे आणि तो क्लिअर कट विषय आहे. आता आमची मागणी ही आहे की सचिन वाझे प्रकरणामध्ये केवळ पोलीस हे लहान मोहरे आहेत, याच्या मागे कोण पॉलिटिकल बॉस आहे तो तपास एजन्सीजनी शोधला पाहिजे, ही आमची मागणी आहे. काल देवेंद्रजींनी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही मागणी केली आहे, आपण ती सगळ्यांनी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे हे सरकार अस्थिर झालेलं आहे, हे सरकार पडणार आहे, आम्हाला कुठलीही घाई नाही. आम्ही विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करतो आहे. जनता या महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे ही जी पोटतिडीक आहे, ही जी तळमळ आहे, आपण कोणाला वाचवतो आहोत आणि ते वाचवण्यासाठी आपण कुठली उदाहरणं देतो आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. त्याच्यामुळे कुठली तरी जगातले सगळे उदाहरणं आणायचे आणि त्याच्यामुळे सचिन वाझे प्रकरण घडलं तर घडलं, काही होत नसतं, हरकत नाही ना. अहो प्रकरण घडत असतात, त्या प्रकरणामध्ये माणसं चुकत असतात, हे सगळं मान्य आहे. पण या राज्याचे मुख्यमंत्री पहिल्या दिवशी पुराव्यांनिशी विधिमंडळाच्या पटलावर मांडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की ते काय ओसामा बिन लादेन आहेत का? दुसऱ्या दिवशी यांच्या पक्षाचे फार मोठे नेते ते 3 दिवस रोज सकाळी येऊन सांगतात की त्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा जपली आहे, एवढा मोठा TRP घोटाळा त्यांनी शोधून काढलेला आहे, त्यांनी अन्वय नाईकांच्या खुन्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखा कर्तबगार अधिकारी नाही. पटलावर विधिमंडळामध्ये प्रत्यक्ष गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री त्यांच्या समोर विरोधी पक्षनेते CDR देत असताना, पुरावे देत असताना, आज जे दिसत आहे ते सगळं स्पष्टपणे मांडत असताना गृहमंत्री खिजवतात आणि गृहमंत्री म्हणतात की तुमच्या त्या अर्णवला अटक केली म्हणून तुमचा वाजेवर राग आहे का? आज तेच गृहमंत्री मुलाखती देत आहेत. आता 5 मिनिटापूर्वी त्यांची मुलाखत झाली आणि ती सगळ्या वाहिन्यांनी दाखवली. त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतायत की आमच्या पोलिसांमध्ये असं झालं तसं झालं, परमवीर सिंगांची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या बदल्या करणं आवश्यक आहे. उद्या परमवीर सिंगांना चौकशीला सामोरं जावं लागेल आणि म्हणून आम्ही त्यांना मोकळं सोडलेलं आहे, ते तिकडे जाऊ शकले पाहिजे. अहो तुम्ही वाचवत होतात, का वाचवत होतात सचिन वाझेला? सचिन वाझे अर्णवच्या घरावर जातो, सचिन वाझे तुमच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेसला हजर राहतो, सचिन वाझे तुम्ही सांगतात त्या पद्धतीने काम करतो, सगळे नियम डावलून सचिन वाझेला तुम्ही नियुक्तीवर देता, कमिटी असते, अमुक असते, ढमुक असते. अहो पूर्ण महाराष्ट्र कोरोनामध्ये मरत होता,
पूर्ण MPSC मध्ये जे तरुण विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात त्यांच्या परीक्षांसाठी तुम्ही त्यांना रस्त्यावर यायला लावलं आणि 49 वर्षाचा वादग्रस्त असलेला भ्रष्ट असलेला माणूस त्याला नोकरीवर तात्काळ घेण्यासाठी रात्री 10 वाजता तुम्ही उच्चस्तरीय मीटिंग बोलवता, 10:30 वाजता निरोप होतो, निर्णय होतो, रात्री 2 वाजता जाऊन तुम्ही त्याच्याबद्दलचे सगळे कागदपत्र त्या अधिकाऱ्यांना देता आणि सकाळी 9 वाजता त्याला दाखल करून वरिष्ठ पदाचा भार त्याच्यासाठी पात्रता नसताना त्यांना दिला जातो आणि मुंबईतले सगळे प्रकरण त्यांच्याकडे सोपवले जातात. त्या वाजेला तुम्ही वाचवतात. का वाचवतात वाजेला? तुम्ही सांगितलं पाहिजे. का नाही सांगत तुम्ही? NIA आल्यावर यांचे संजय राऊत रोज येऊन सांगत होते की प्रदेशाला प्रांताला दाबण्याचा हा प्रकार आहे, ही महाराष्ट्राची अस्मिता चिरून टाकण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राचे पोलीस कार्यक्षम नाहीत का? महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका आरोपीला धडधडीत वाचवत असताना तुम्ही काय सांगताय की तिथे केंद्रीय व्यवस्था नाही आल्या पाहिजे म्हणून? त्याच्यामुळे वाजेला कोण वाचवत आहे? वाजेचा बोलवता धनी कोण आहे? वाजे कोणासाठी नोटा मोजण्याचे मशीन घेऊन फिरत होता? हे सगळं बघितलं पाहिजे ना. महाराष्ट्र विचारतोय की वाजेसारखा एक अधिकारी स्कोडा, मर्सिडीज बेन्स, त्याच्यानंतर एक स्कॉर्पिओ, पोलीस दलाची इनोव्हा, याच्यापेक्षा काय पाहिजे? प्रगत सुसंस्कृत महाराष्ट्र करून दाखवले. हे करून दाखवले का तुम्ही? सरकार पुढे चालू राहणार, हे असं चालणार आहे का तुमचं सरकार? महाराष्ट्र विचारतोय, याला उत्तर द्या. अस्थिर आहे की नाही करा. तुम्ही जनतेचा कौल धडकून, मगाशी आमच्या आदरणीय ताई खूप उदाहरणं देत होत्या, त्या सरकारमध्ये असं झालं, त्या सरकारमध्ये असं झालं. तिथे काय खिच्यात राजीनामे ठेवून तुम्ही फक्त सोबत मिरवायला तुम्हाला ठेवलं होतं का? कानी तेव्हा स्टँड घेतला, कानी खुली भूमिका घेतली, कानी सत्तेतून बाहेर निघाला. सत्तेतून बाहेर निघाला नाही, खुर्च्या उभवल्या त्यावेळी सगळ्यांनी तुम्ही. आता काय जुने उदाहरण देता? आणि कितीही जुने उदाहरणं दिले तरी सचिन वाजे प्रकरण लपणार आहे का? सचिन वाजेला कोणाला आशीर्वाद आहे हे लपणार आहे का? ते स्पष्ट दिसत आहे. आणि त्याच्यामुळे सरकार अस्थिर असेल नसेल आम्हाला त्याची घेणं देणं नाही. आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातल्या पोलिसांनी जे रक्षक आहेत ते जर भक्षक बनून या पद्धतीने 5-5 लाख रुपये कॅश याच्यामध्ये घेऊन PPE किट घालून जी माहिती समोर येते आहे, तुमच्या सगळ्या वाहिन्यांवर जे सिरियल दाखवले जातात CID सारखे, त्याच्यावरही कळस असलेले सगळे कृत्य हे जे चालू आहेत महाराष्ट्रातले, यांचा बोलविता धनी कोण, यांचा पॉलिटिकल बॉस कोण, हा शोध लावणं, दूध का दूध पाणी का पाणी करणं ही आमची भूमिका आहे. सरकारचं काय व्हायचं असेल ते होईल. महाराष्ट्राची जनता ठरवेल कोणतं सरकार महाराष्ट्रात बसलं पाहिजे. आम्ही जनतेच्या दरबारात जाणारे लोक आहोत. आम्ही जनता जो काही न्याय देईल तो आम्हाला मान्य आहे. जनतेने आम्हाला तुम्ही तुमच्या तत्व शिवराय तुमची भूमिका समजलेली आहे. विद्याताई तुमच्याकडे मी येणार आहे, पण या निमित्तानं प्रश्न अनेक निर्माण होतात. आतापर्यंत सत्ताधारी वर्गाची आणि विरोधकांची आपण भूमिका समजून घेतली, मात्र ही भूमिका समजून घेतल्यानंतर आता मात्र उपस्थित होणारे प्रश्न हे प्रत्येकासाठी गंभीर असणार आहेत. ते सत्ताधाऱ्यांसाठी असतील आणि विरोधकांसाठी. या सगळ्या प्रश्नांची आणि राजकीय विश्लेषकांची नजर जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा ठाकरे सरकार बॅकफुटवर, लोकशाही विशेष. तर स्वागत. सत्ताधारी आणि विरोधकांची विस्तृत भूमिका जाणून घेतल्यानंतर आता अगदी छोटे छोटे प्रश्न आणि प्रत्येकासाठी अगदी थेट तिकट. विद्याताई तुम्ही काहीतरी बोलत होता, तो मुद्दा अगदी थोडक्यात मांडा. विद्याताई. मला अगदी थोडक्यातच मांडायचं आहे. कुलकर्णी साहेबांना मला हे विचारायचंय की NIA वर तुमचा विश्वास नाहीये का? NIA ची चौकशी सुरू झाली आहे, त्या वजेंना अटक झाली आहे, सगळं झालंय, तरी पण तुम्ही टाहो का फोडताय? मला हेच कळत नाही. आणि ह्याच्या आधी फडणवीसांच्या काळात काय काय झालं होतं त्याची मला आठवण करून द्यायची आहे. न्यायमूर्ती लोहियांच्या खुनाला जबाबदार, नागपूरला खून झाला तो जो मुन्ना यादव आहे, त्याने त्यांच्या डोक्यामध्ये यंत्र मारलं, ड्रिलिंग मशीन. त्याच्यानंतर मुनगंटीवारांच्या मेवण्याने त्यांचं डेथ सर्टिफिकेट दिलं. हे सगळं प्रकरण दाबलं. त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून झाले. न्यायाधीशांनी वारंवार हायकोर्टाने ताशेरे ओढले, पण त्याच्या बाबतीत फडणवीसांनी काही केलं नाही. भीमा कोरेगाव मध्ये दलित बांधवांवरती हल्ला केला, त्यांच्या गाड्या जाळून टाकल्या, पण आजपर्यंत त्या भिडेंना अटक केली नाही की एकबोटेंना अटक केली नाही.
त्यामुळे तुम्हाला नक्कीच. हे 3 विद्याताई, उदाहरण तुमचं मूग दाखवण्यासाठी, त्यामुळे तुम्ही आता जे काय वारंवार एनआयए आणता, तुम्ही ईडी आणता, नक्कीच. सगळं विद्याताई, आणता. मुद्दा समजलेला आहे. केंद्राचं सरकार हे पूर्ण सत्तेचा गैरवापर करतंय. अगदी विद्याताई, मुद्दा समजलेला आहे. शिवराय कुलकर्णी, मी तुमच्याकडे येणार आहे, पण हाच मुद्दा राजकीय विश्लेषकांच्या नजरेतनं तुम्ही महाराष्ट्र पोलीस वापरणार, तर आम्ही सीबीआय वापरणार, ईडी वापरणार, अशा पद्धतीचं राजकारण सुरू झालंय का? शिवराय कुलकर्णी, मी येतो तुमच्याकडे. आधी मी अरुण कोरे सरांकडे जातो. मी येतो तुमच्याकडे. प्रतिक्रिया द्यायची. मी येतो. अरुण कोरे सर, तुमच्याकडे. तुम्ही महाराष्ट्र पोलीस जर वापरणार असाल तर आम्ही सीबीआय, ईडी, एनआयए सारख्या यंत्रणा वापरणार, असं सुद्धाचं राजकारण सुरू झालंय का? महाराष्ट्राचं पोलीस दल नाही वापरणार का? खोरे सर. हा, नाही, मला असं वाटतं की हा विषय खूप गंभीर झालेला आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. मला 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे अन्वय नाईक प्रकरणाच्या संदर्भात जेव्हा एका मोठ्या वाहिनीच्या संपादकाला अटक होते महाराष्ट्र पोलिसांच्याकडनं, कारण त्या अन्वय नाईकने जी सुसाईड नोट ठेवलेली होती त्याच्या आधारे ती अटक केली गेली. हे अटक झाल्यानंतरच्या क्षणानंतरच देशाचे गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधल्या अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लागू झाली आहे का, महाराष्ट्रात आणीबाणी निर्माण झाली आहे का, अशा स्वरूपाचा एकदम जोरदार आरडाओरडा सुरू केला. मला इतकं नवल वाटलं की एका सुसाईड नोटच्या आधारे अतिशय पोलिसांनी व्यवस्थित तपास करून त्या वाहिनीच्या संपादकाला अटक केलेली होती. ती अटक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लागली का, अशा स्वरूपाचा आरडाओरडा या केंद्रीय नेत्यांनी सुरू केला, केंद्रीय मंत्रिमंडळामधल्या अमित शहांसकट सगळ्यांनी. हा एक विषय झाला. त्यानंतर आता सचिन वाझेच्या प्रकरणामध्ये मला स्वतःला असं वाटतं की जर केंद्रीय तपास यंत्रणेकडे हा सगळा तपास असेल तर आपण त्याची काही काळ वाट बघितली पाहिजे. पण त्याच्या निमित्ताने शिवसेनेला झोपटणं, तुमचे पॉलिटिकल बॉस कोण आहेत हे बघणं, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुंबई पोलीस दलामध्ये, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे काही बदल करायचे ते केलेले आहेत. ते बदल करण्यासाठी जे त्यांच्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी वापरलेले आहेत. असं असताना आता सचिन वाझेच्या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा तुमचे पॉलिटिकल बॉस कोण आहेत असा जो देवेंद्र फडणवीस सारखा प्रश्न विचारत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणेवरती थोडा विश्वास ठेवा, ते काहीतरी या प्रश्नाचं उत्तर शोधतील. पण मला यात आणखी एक गंभीर धोका असा दिसतो जो गेल्या काही दिवसांमध्ये दृग्गोचर झालेला आहे. आणि तो धोका असा आहे, आणि ज्या धोक्याबद्दल भाजपवाले काही बोलणार नाहीत, भाजपचे प्रवक्ते काही बोलणार नाहीत, तो धोका असा आहे, मध्ये एका महाराष्ट्रामधल्या एका मोठ्या वृत्तपत्र वाहिनीने त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये एक सूचित पद्धतीने अशी काहीतरी मांडणी करून त्यांनी बातमी अशी दिली होती की महाराष्ट्रामधले काही IPS अधिकारी हे महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्याचा खुलासा नंतर अनिल देशमुख यांनी केला आणि त्यांनी सांगितले असं मी काही बोललेलं नव्हतो किंवा अशा स्वरूपामध्ये मी काही अनुकूलता म्हटलेली नव्हती. पण त्यांनी काही 1-2 विधानं जी केली होती त्या विधानांच्या आधारे ती बातमी दिली गेली. मला स्वतःला असं वाटतं की या पद्धतीचा काही बेबनाव करण्याचा प्रयत्न अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये चालू आहे का, याची चिन्ह आपल्याला दिसतात. याचं कारण मध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्येचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत आपल्याला ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्यातले जे तपशील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या समोर येत आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या खिशामध्ये त्यांच्या कागदामध्ये सापडत आहेत, तर मला असं वाटतं ही भयंकर गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मोहन डेलकर सारखा माणूस महाराष्ट्रामध्ये मरण पावतो, आत्महत्या तिची होते आणि तो फार मोठ्या प्रमाणामध्ये एका विशिष्ट पक्षाच्या प्रशासकांच्यावरती नेत्यांच्यावरती ठपका ठेवतो, नावं ठेवतो. त्याच्याबद्दल एक किंवा एक वार्ताही करायला ही मंडळी काही तयार नाही. मला स्वतःला वाटतं की ही खूप गंभीर गोष्ट आहे. नक्कीच. सरकारने आपलं काम करत असताना असे आधीमध्ये प्रसंग येत असतात आणि सचिन वाझेचं प्रकरण हे गंभीर, यात शंका नाही. कारण आपल्याला माहिती आहे की रिबेरो यांच्यासारख्या अतिशय ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या संबंधामध्ये काही आपली मांडणी कालच्याच एका मराठी दैनिकामध्ये केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही भूमिका लक्षात घेऊन आपण हा विचार केला पाहिजे की आपण हे आरोप प्रत्यारोपांच्या पेक्षा आता महाराष्ट्रामधलं कोरोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं घनगंभीर आहे, या संकटाला आपण एकत्रितपणे कसे तोंड देऊ शकू, सत्तारूढ पक्षांनी विरोधी पक्ष आपण लागला पाहिजे. त्या दिशेने आपण खरं म्हणजे काम केलं पाहिजे. पण त्याच्याऐवजी आरोप प्रत्यारोपांची मालिका आणि बस एक जोरदार आता काहीतरी मोठा खेळ सुरू केलेला आहे लोकांनी. नक्कीच हा खेळ खरंच सुरू झालाय का? आणि या सगळ्या संदर्भात अगदी निलमताई असतील आणि शिवराय कुलकर्णी असतील या दोघांची मतं जाणून घेणार आहोत. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही.
ब्रेकनंतर स्वागत थेट जातोय डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, अगदी थोडक्यात प्रश्न. खरं तर ज्या मुख्यमंत्र्यांनी एक जबाबदारीने विधान केलं होतं की वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का, हे विधान ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं त्याच मुख्यमंत्र्यांचं एक विधान मात्र सगळेच विसरतात. कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही हे देखील त्यानं विधान केलं होतं. त्यानंतर हा सगळा तपास ज्यावेळी NIA कडे गेला त्यानंतर राज्य सरकारनं त्या प्रकरणात कुठल्याही दखल घेतला गेली नाही. मात्र राज्य सरकारने दखल न घेता विरोधी पक्षनेते थेट मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रश्न उपस्थित करून राजकीय नेत्याला आणि सरकारवर टार्गेट करतायत. या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका? एक तर पहिला भाग म्हणजे अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे तिथे अधिवेशनामध्येच होतो आणि मुळामधले जे सगळे मुद्दे होते त्या सगळ्या मुद्द्यांना हे तिन्ही अधिवेशनांमध्ये असंच झालेलं आहे की जे मुद्दे आहेत अगदी सुशांत राजपूतचा असेल किंवा बाकीचे मुद्दे असतील हे गंभीर आहेत, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु अधिवेशनामध्ये जवळजवळ 40 दिवस आधी तयारी झालेली असते. प्रश्नोत्तरं आपली कोरोना परिस्थिती असून सुद्धा आपण ठेवली होती, याच्यासाठी ठेवली होती की जनतेच्या प्रश्नांना त्याच्यामधून काही वाचा फुटून न्याय मिळू शकेल. असं असताना केवळ एक आधी ट्रायल घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आरोप सिद्ध व्हायचा, चौकशीचा नंतर विचार करायचा, ही अशी एक वेगळी पद्धत विरोधी पक्षांनी अंमलात आणलेली आहे. दुसरं म्हणजे मोहन डेलकरांच्या हत्या, त्या आत्महत्या, त्या सगळ्याबद्दलचा एका बाजूला चौकशी चालू असताना त्याच्यावरती केंद्र सरकारने अजून काही माझ्या माहितीप्रमाणे निर्णय घेतलेला नाहीये. आज माननीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की सुशांत राजपूतची केस एवढा गाजावाजा करून असंच अक्षरशः थैमान 8-10 दिवस 15 दिवस 2 महिने चाललं होतं. त्याच्यामध्ये आता CBIला गरज वाटत नाही की त्याच्यामध्ये पुढे काय झाले किंवा निदान चार्जशीट तुम्हाला जर का आरोपी दिसतायत, तुमचं म्हणणं असं आहे तर चार्जशीट दाखल करायला पाहिजे का चार्जशीट दाखल करता येत नाही, काहीतरी स्पष्ट झालं पाहिजे. पण CBIला कुठली कालमर्यादा नाही, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ते एक ट्रायल बाय मीडिया सगळी होऊन गेली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कोर्टाने ताशेरे मारले. आणि अगदी महत्वाचा मुद्दा ऋषीजी मला इथे सांगायचा आहे आणि तो म्हणजे दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असताना, लोकसभेचं राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे आणि अशा वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुदामा म्हणून जे स्वतःला म्हणून घ्यायचे असे खासदार हिमाचल प्रदेशचे रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केलेली आहे. आता बघा, एकामागून 1-2 खासदार एकाच पक्षाचे आत्महत्या करतात. असा काय तणाव त्यांना अशक्य झालेला आहे, असह्य झालेला आहे की ज्याच्यामधून ते आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. याच्याबद्दल काही चौकशी, त्याच्यामध्ये काय कार्यवाही झाली, काय प्रकार आहे सगळा, त्याच्याबद्दल काही कोणी हुकचूक त्याच्यावरती बोलतंय का, चर्चा करतंय का? मला अजून एक छोटा मुद्दा मांडायचा पण तो छोटा नाही, अगदी महत्वाचा आहे. कंगना राणावत यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली. महाराष्ट्रातले सुद्धा काही नामवंत जे भाजपमध्ये गेले त्यांना सुरक्षा दिली. पण प्रकाश शिरोडकर जे कन्नड वेदिकेच्या थैमानाच्या समोर ठामपणाने भूमिका मांडून उभे आहेत, त्यांना कर्नाटक सरकार अजिबात सहकार्य देत नाहीये. कर्नाटक सरकार कुठले त्यांचं संरक्षण करू शकत नाही. मी स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना आणि गृहसचिवांना पत्र दिलेलं आहे की अशा प्रकाश शिरोडकरांना, एक महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांना केंद्र सरकार का संरक्षण देत नाहीये? आणि मग जिथे पराचा कावळा करायचा प्रत्येक ठिकाणी आणि सारखं हाच प्रश्न विचारायचा की यांच्या मागचे सूत्रधार कोण आहेत. अरे ज्या वेळेला हेच मुंबईचे पोलीस आयुक्त ठाण्यामध्ये होते, तर ठाण्यामध्ये असताना त्यांचे जे सगळे होते प्रोटेक्टर्स किंवा संरक्षक ते तिथेच होते, सरकारमध्ये होते. नक्कीच. त्यामुळे त्यांच्या सगळं चौकशी मग परत ती पण करायची का आपण, की कशा पद्धतीने संरक्षण देत होते म्हणून. आणि त्यामुळे प्रश्न असा आहे, अधिकारी तेच आहेत, सगळे अधिकारी तेच आहेत आणि ज्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची योग्य ती चौकशी व्हावी हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. परंतु एक माणसाचं नाव आयसोलेट करून त्याला फक्त मोठं करून त्याचा हिंदीत बोलतात स्वतः माननीय माजी मुख्यमंत्री, कशासाठी? तर ते अमित शहा आणि दिल्लीतल्या सगळ्या गव्हर्नमेंटला कळावं म्हणून, की जे महाराष्ट्राचा संपूर्ण विषय आहे तो. आणि म्हणून या सगळ्यामधलं राजकारण आहे, पण ते मला असं वाटतं की अगदी पोकळ आणि अगदी फोलपाटासारखं निघून जाणार आहे, त्याच्यात काही शंका नाहीये. NIAचा जो तपास असेल तो अर्थातच राज्य सरकारला मान्य असणार आहे आणि ATS आणि NIA दोघांच्या मिळून जो तपास होईल त्यातून योग्य त्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचू शकू असं मला वाटतं. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं हीच गोष्ट अधोरेखित होते की NIA आणि ATSचा जो तपास असेल तोच तपास हा शेवटी अंतिम राहणार आहे. जो दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्याची भूमिका जर राज्य सरकारने घेतली आहे तीच भूमिका अर्थातच सगळ्यांना मान्य असणार आहेत. या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं विद्या चव्हाण, शिवराय कुलकर्णी आणि अरुण घोरे हे आपल्या या चर्चेत उपस्थित झालेत. वेळ कमी आहे, या कार्यक्रमात इथंच थांबतोय. मात्र सरकार खरंच बॅकफूटवर गेलंय का, की बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण करतंय, या सगळ्या गोष्टीचा आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली. आजच्या कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.